हॅलो एव्हरीवन, जसे की तुम्ही बघत आहे माझे ब्लॉग माझ्या दादाच्या लग्नाचे असतात आणि माझा फर्स्ट ब्लॉग पण जो होता तो माझ्या दादाच्या लग्नाचाच होता. पण काही कारणामुळे मला तो ब्लॉग डिलीट करावा लागला, कारण की दादाचं ज्यांच्यासोबत लग्न फिक्स झालं होतं त्यांची डेट झाली, त्याच्यामुळे मला तो ब्लॉग डिलीट करावा लागला. पण आता परत दादाचं माझं लग्न फिक्स झालं. आता आम्ही एक नवीन सुरुवात करत आहे आणि दादाच्या लग्नामध्ये काय होणार आहे, कसं होणार आहे, सगळे फंक्शन कसे असतात आमच्यामध्ये ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर प्लीज कमेंटमध्ये कोणी असं काही लिहू नका ज्याच्यामुळे दादाला आणि त्यांच्या फॅमिलीला हर्ट होणार. आणि सपोर्ट तुम्ही जसं करता तसं नेहमी सपोर्ट करा. पुढे व्हिडिओमध्ये काय होणार आहे, पार्ट 1 पार्ट 2 नक्की बघा. थँक्यू. गुड इव्हनिंग एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी ट्रॅव्हलिंग करते, म्हणजे मावशीच्या घरी जात आहे, कारण की माझ्या मावशीच्या घरी आहे कार्यक्रम. तर त्याच्यासाठी ब्लॉग शूट करणं तर खूप गरजेची गोष्ट आहे. मी हा ब्लॉग चालू केलेला आहे. कार्यक्रम तर 17-18 आहे, पण मी 16ला जाऊन बसत आहे, कारण की बिन बुलाए मेहमान जल्दी आ जाते है, ऐसा सीन आहे माझा. सो मी जात आहे आणि ते काय काय होणार आहे, कशी धमाल होणार आहे ते तुम्ही सगळे जण बघा ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत. गाईज, मी मावशीकडे पोहोचलेली आहे. आता मावशीच्या घरी जात आहे मी. मावशीच्या घरी एवढा सन्नाटा का, एवढं सन्नाटा का मावशीच्या घरी. माणसाला जेव्हा आयुष्यात काही काम नसते तेव्हा अशी रिकामे लोक बसले राहते. बघा, कोणी पाहुणे आले तर असं गेट खोलायची पद्धत नाही का, हे बघा. मावशी, तुमच्या घरी कार्यक्रम आहे ना? तर गाई, आता आम्ही जेवण करत आहे. आमचं जेवण असं असतं, पोळीसोबत भात. दादा भी जेवण करत आहे. मॉर्निंग गाईज. सो काल रात्रीला ब्लॉग काही शूटच नाही केला, जेवण केला आणि आम्ही झोपून गेलो. पण आता गुड मॉर्निंग झाली आहे. आता मला दवाखान्यात जायचं आहे. माझ्या बहिणीसोबत पहिले दवाखान्यात जाणार, माझी ट्रीटमेंट आहे. गाईज, दवाखान्यात फोन लावल्यावर म्हणते 2 वाजता या, असं चालू आहे. लय टेन्शन झालं. माझी बहिणी तयारी करत आहे. तर आता आम्ही चाललो आहे दवाखान्यात माझ्या बहिणीसोबत. ट्रीटमेंट आहे आणि शाकभाजी का भाजीपाला पण घ्यायचा आहे ना. शाकभाजी आमच्याच्याच म्हणते, पण भाजीपाला मराठीमध्ये म्हणते, तर आम्ही ते पण घेणार आहे. तर आता मी भाजीपाला घेऊन राहिलो आहे, कारण की संध्याकाळी जेवण बनवायचं आहे, त्यासाठी आम्हाला भाजीपाला घ्यावा लागला आहे. आता पेंडॉलवाले आलेले आहे, ते पेंडॉल टाकला जाणार मस्तपैकी. तर गाईज, माझे पाप खूप झाल्यामुळे आम्ही दोघी बहिणी जात आहोत मंदिरात दर्शन करायला. मंदिरात जात आहोत आमचे. काय माझे रोजच वाढले राहते म्हणून मी रोज. हां, दीदीचे पाप रोज वाढले जाते म्हणून दीदी रोज मंदिरात जाते. आलं मंदिर, चला दर्शन करतो. ब्लॉग चालू खाओ. त्यांच्यामुळे आम्हाला सगळं मिळालं, त्यांच्याजवळ आम्ही रोज येतो. तर आता आम्ही डेकोरेशन करत आहे, माझी बहीण. आम्ही पूर्ण घराला सजवणार आहे. काम चालू आहे आमचं. तर आता आम्ही जेवण करत आहे, म्हणजे अर्ध जेवण झाल्यावर मला आठवलं की ब्लॉग राहिला आहे, म्हणून हे माझी मावशी म्हणे की तुम्हाला घेतच नाहीये म्हणे. मावशी, तुम्ही सांगा काहीतरी, बोला. काय बोलू? बोला. नाही बोला. आता बोलू, विचारल्यावर काय बोलू सांगा. जेवण करत आहे मी. झुणका भाकर आज खाल्ला. आता चहा घेत आहे. झुणका भाकरसोबत चहा आम्ही खात असतो. हे गुजरातीची डिश आहे, चहा पेत असतो आम्ही. सॉरी. आता आंब्याच्या रसाची तयारी चालू आहे, कारण की उद्या आमची आंब्याचा रस. थांब ना यार. हो, खाण्यात पण असते हे पुढं आणि कामात पण पुढं असते. म्हणजे संस्कारी पोरगी आहे. जर पोरगा असेल तर सांगा काहीच. अशी अफवा ना फैलावे. ती संस्कारित आहे, संस्कारित नाहीये. रस बनावा.
माझी मम्मी आहे. माझी मम्मी आहे. जे माझी मावशी बोलली आता त्यांची बहीण आहे. माझी मम्मी कमाल है. केरी क्या बना रहे. तर आता म्हणजे की आमची इथे देवी बसणार आहे, तर त्याची डेकोरेशन झालेली आहे ऑलमोस्ट. आता बघून काय डेकोरेशन केली आहे कारण पंडित झाला. अय दरवाजा लावतो का? भांडण करेन थांब ना बा फोडते. हे बघा आमच्या इथं असं असते, अशा देवी बसते आमच्या इथं. अशा देवी बसते आमच्या इथं. आता उद्या पूजा होणार आहे. काम गिम करा ना, बसायला आले काय? काम गिम करा ना बहिणीच्या घरी. त्याचा रोज कापला मी. हा रोज नाही देईन. जसा मला आज रोज नाही भेटला म्हणून मी भांडे घासणार नाहीये तसं. भैया भैया कुछ बोलो ना भैया. भैया के समजी घ्या, सगळे जण समजून घ्या दादा काय बोलले. दुसरा दादा बोला, हो दादा बोला, तुम्ही पण बोला. तुम्ही बोला. समजलं समजले. तर आता आम्ही आईस्क्रीम खात आहे. मावसाजीनं आईस्क्रीम दिली आम्हाला सगळ्यांना, बटरस्कॉच आणि चॉकलेट फ्लेवर. तुम्ही पान पण खाल्लं, तुम्ही कोण पण खाऊन राहिले. कसं वाटत आहे? आता काय करावं, आता 2-3 दिवस दिमाग उलटा चालत आहे. तो हेलो गाइस, हम लोग अभी जुआ खेल रहे हैं. जुआ नाही रे, सस्ता गेला का? उनो आम्ही काय गावातल्या का झाडा पिंपळाच्या झाडाखाली थोडी बसलो आहे सट्टे खेळायसाठी. आम्ही उनो खेळत आहे सगळेजण. मजा येईल. रात्रीचे 12 वाजून आहे तरी पण यांना झोपायचं नाही आहे आणि खेळायचं. आम्ही रिकामे आहे त्यामुळे 5 પ્લસ ટુ નાખ ને गंभीर माहोल. પ્લસ ટુ અહીંયા બી છે હજી. શાંતિ રાખજો. મારા નથી ને કઈ 4 લે ચૂપચાપ. અરે કમાલ લગાવી છે નાખે દે. થઈ ગયું? હા, થઈ ગયું. અમારી વારી છે હવે. હા? कट कर लेजो तुम. હાલે. તો રેડ બાકી દેશું. હા બરોબર છે રે. શાંતિ રાખ. ઈ છે કે હા કમ્પ્લીટ નાખવા દે ને કમ. હું છે ને નાખ. આગળ